मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही हे जे आणलं आहे वस्तू, हे बना दियो सॅटेलाइट इस्रोनं बनवलं होतं. हे सॅटेलाइट हे घेऊन आलो याच्यासाठी, कामासाठी. पण हे काम का बहुत नाजूक वाटून राहिलं आणि त्याच्या कमरेपर्यंतच पोचून राहिलेलं आहे. तर हा नाराज झालेला आहे. हा एकदम तकलती चायना मॉडेल आहे म्हणते. हां, बायकॉट चायना म्हणते. पण चायनाच पुढे चालला फिलहालमध्ये आपल्या देशाच्या. तर हा बघू शकता, सध्या परिस्थिती बिकट आहे. तर हा हेच वापरल काही वेळपर्यंत. आणि मी व्लॉग चालू केला आहे, तर याच्यावर थोडासा ठेवून व्लॉग 4-5 गोष्टी बोलू. राणे भाऊ जेवण करत आहे तोपर्यंत. आइए देखते हैं, बैठचंद मजा आएगा. आता लावून पाहिजे. हा घेतला असं मी उचललं बे असं न पडला गिडला माझा फोन. तू आहे ना इकडं, मी पाहतो. बाई बहुत दूर उभं राहा लागेल तुला याच्यात या आले. हो का? अरे मागे भोसडी. भाई आले याच्यात ये. येत असं आत्ता आला पाहिजे तू. कटन राहिला थोडसा वरतून. समजा मी उभा झालो तर असं नाही राहत काही वाला. असं राहिलं तर पूर्ण दिसते तू. असं राहिलं पाहिजे. थांब ना, राहिलं का आता? आता दिसता पाहिजे पुरा पुरा दिसताय. थोडंसं समोर आहे, लागेल पूर्ण समोर आहे. थोडा मागं कटला दादा चेहराच कटला दिया मागे जानबे. हा बस बस बस. तुम दिसता पाहिजे पूर्ण. क्या मैं दिख रहा हूँ गाइस तुम लोगों को? दिख रहा हूँ तो कमेंट कर देना. मेरा ट्राइपॉड काम आया, चाइना मॉडल. ये ट्राइपॉड मैंने लिया था कितने सालों पहले, 6-5 सालों पहले लिया था मैंने. आवाज जाईन का तुझ्या इथपर्यंत? हो, जात असेल ना आवाज. मी जोऱ्याने बोलतो, मी आवाज आजकाल क्लिअर जाते. डकरतो मी असा सकाळी उठल्याबरोबर गुडला करते, मिठाच्या पाण्यानं गुडला करते. अबे नाही, म्हणजे मला माहीत झालं ना ब्लॉगमध्ये आवाज क्लिअर जायसाठी नाही का, डखरल्यासारखा आवाज काढायला लागते. नॉर्मल राणीसारखा काढला ना ऐकूच नाही झालं. मग माझी आई बी म्हणते, पोरगी कोण म्हणजे आवाज देत आहे. म्हटलं राणी हो, तो राणी. काय ते ब्लॉग मध्ये का? नाही असाच घराबाहेर किंवा फोनवर बोलतो ना, तर म्हणते की तू कोण. अबे जल्दी बोल, कल पोरगी आली का म्हणते. राणीचा आवाज खूपच बारीक आहे म्हणते. दिसतो का मी पूर्ण? हां. तर गाईज आम्ही जाणार आहोत आमच्या राकेश पंधरे जो मित्र आहे त्याच्या शेतात जाणार आहोत. फक्त असं म्हणजे सुकून मिळते त्याच्या शेतात, याच्यासाठी जाणार आहोत. छान वाटेल आम्हाला. नैसर्गिक वातावरण. तुम्हाला पण नैसर्गिक थोडं वातावरण कसं राहते ते त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. म्हणून आजचा ब्लॉग बनवण्यात येत आहे. हो गाईज, हो, हेच कारण आहे म्हणून आम्ही चाललो आहोत. तर तुम्हाला दाखवू त्याचं शेत थोडं बहुत. तिकडूनच आनंदवन चिपकून आहे, तर तिकडूनच तिकडे चाललं जाऊ थोडंसं. वाटलंच तर काही क्षण मिळेल पायासाठी. मस्त प्लॅन आहे. अंडर वॉटर नाही, अंडर 18 वाले क्षण असतात तिथे. कपलवाले क्षण असतात. मिळालेच पायासाठी तर दाखवील, नाही तर नाही दाखवील. काहून की स्ट्राईक पडू शकते ना माझ्या ब्लॉगवर. लोक खूप हे आहे. गाईज राहण्यासाठी वाट पाहून राहिलं त्याच्या घराबाहेर. तेव्हाचा येऊनच नाही राहिला तो मोठा. काही समजून नाही राहिलं. जेवणच करत आहे. तर गाईज आता आपण थोड्या वेळातच भेटूया. राहणे जेव्हा येईल तेव्हा भेटूया आणि ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करूया. काहून की माझा बी स्टोरेज चालला जाईल नाही का पूर्ण. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है.
शेट ठोक दीजिए, महाकाल का दबा कर लाकर शेट ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ।